जर एखाद्या आरोपीला शिक्षा मिळणं यासाठी तुम्ही आता जसं म्हटला की हे सरकारला तुम्ही सांगा, सरकारची तर नैतिक जबाबदारी आहेच, पोलिसांची सुद्धा आहे, पण कुठेतरी तुमची सुद्धा आहे. मग तुमची नैतिक जबाबदारी तुम्ही न सांभाळता तुम्ही इतरांवरती कसं काय बोट दाखवू शकता? मी तुमच्याबद्दल विचारतो की तुम्ही का असं वागता? एका आपल्या बहिणीवरतीच पहाटे पहाटे बसमध्ये अत्याचार घडला, त्याच्यामध्ये तुम्ही आरोपीची बाजू घेतली, त्याच्यानंतर तुम्ही आरोपीवरती कविता सुद्धा केली होती. एक माणूस म्हणून या गोष्टी पटतात का हो तुम्हाला? एखाद्या आरोपीची बाजू घेणं आणि त्याच्यावर त्याच्या समर्थनात कविता बनवणं. तुम्ही भारताच्या संविधानाप्रती खरोखर प्रामाणिक आहात का? 100%. सांगा कशा प्रकारे. जे मग IPC असेल, CRPC असेल, मुंबई पोलीस असेल किंवा आपलं संविधान वगैरे असेल, या सगळ्या कायद्यामध्ये जेवढ्या तरतुदी आहेत त्यापेक्षा जास्त पळवाटा आहेत. असं का तुम्हाला वाटतं हो लोकांना कायद्यातल्या तरतुदींपेक्षा कायद्यातल्या पळवाटा शिकवाव्या? पण मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये जगताना नीतिमत्तेने वागलं पाहिजे, नैतिकतेने जगलं पाहिजे. तुम्ही मुलांना सोशल मीडियाच्या रील्समधून शिकवता की बुधवार पेठेत जाताना काय काळजी घेतली पाहिजे. तुम्ही मुलांना शिकवता की एखाद्या मुलगीला तुम्ही लॉजवरती घेऊन जाता तेव्हा तिथे कशा प्रकारे तुम्ही काळजी घेतली पाहिजे. एक वडील म्हणून, एक माणूस म्हणून, एक देशाचा नागरिक म्हणून हे तुम्ही जे बोलताय किंवा जे शिकवताय तरुण पिढीला, हे नैतिकतेला धरून आहे का? तुमचं जेव्हा एखादं मत त्यांना पटत नाही तेव्हा ते जर वाईट बोलले तर एवढा राग येण्याचं कारण काय तुम्हाला? तुम्ही तर कुठे सर्वसामान्य माणसासाठी काम करता हो, सगळं काही पैशांसाठीच चाललंय ना. आज कुठे वकील प्रामाणिक आहे? मित्रांनो, एखाद्या सामान्य माणसावरती जेव्हा अत्याचार होतो तेव्हा त्याच्या मदतीला सगळ्यात पहिला धावून येते ती म्हणजे आपली भारतीय न्यायव्यवस्था. आणि याच न्यायव्यवस्थेमध्ये काम करण्यासाठी असतो तो म्हणजे वकील. एखादा वकील जितकं प्रामाणिकपणे काम करेल तितकंच त्या सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळण्याचे चान्सेस वाढतात. आज आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती अशाच एका, ज्यांना मास्टर माइंड म्हटलं जातं, ज्यांना प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेली आहे, असे आपले ॲडव्होकेट वाजेद खान आलेले आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत. खरं तर ते वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत. मी जसं माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो की सर्वसामान्य माणसांच्या न्यायासाठी जेवढ्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्याहून जास्त कायद्यामध्ये पळवाटा आहेत. आणि याच पळवाटा शिकवण्याचं काम ते करत असतात. एखाद्या मुलाने बुधवार पेठेमध्ये जाताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, हे ते सोशल मीडियावरून सांगत असतात. एखाद्या मुलीला एखादा मुलगा जेव्हा लॉजवरती घेऊन जातो तेव्हा तिथे त्याने कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा ते सांगत असतात. काही लोकांना त्यांचं म्हणणं पटतं, काही लोकांना त्यांचं म्हणणं पटत नाही. असेच सगळे चॅलेंजिंग प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. स्वागत करूयात द रोहित पाटील शोमध्ये. सर, मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद सर. हा पॉडकास्ट खूप चॅलेंजिंग होणार आहे आणि इथं तुमच्या नैतिकतेची, तुमच्या बुद्धिमत्तेची आणि तुमची समाजाप्रती असणाऱ्या जे काही आपण देणं लागतो समाजाचं, याची खरं तर कसोटी लागणार आहे. त्याच्यामुळे हा पॉडकास्ट चॅलेंजिंग होणार आहे. अपेक्षा व्यक्त करतो की माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल. खरं तर हे प्रश्न माझे सुद्धा असणार आहेत, 100%. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या मनामधले प्रश्न असणार आहेत. नक्कीच. माझा पहिला प्रश्न असा आहे की माझी आई मला नेहमी सांगते की वकील म्हणजे या शब्दाचा अर्थ काय असतो. व म्हणजे वटवट करणारा, की म्हणजे किरकिर करणारा आणि ल म्हणजे लबाड बोलणारा. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्याला चांगल्या प्रकारे खोटं बोलता येतं, चांगल्या प्रकारे लबाडी करता येते, एखादी असणारी गोष्ट नाही असं ज्याला सिद्ध करता येतं, त्याने वकिली क्षेत्रात जावं. याबद्दल तुमचं काय मत आहे? एक छान 4 ओळी आहेत गाण्यामधल्या, ते मी तुम्हाला सांगेल. अगदीच. कि इस पापन को आज सजा देंगे मिलकर हम सारे, लेकिन जो पापी ना हो वो पहिला पत्थर मारे. म्हणजे आरोपींना आम्ही तरी कोर्टातून वाचवतो, तुम्ही लोक त्या आरोपीला अन्न खाऊ घालतात. कारण तो जेलला जातो तो तुमच्या टॅक्सच्या पैशातून त्याला अन्न जातं. मग तुमच्यापेक्षा कमी गुन्हेगार मी आहे किंवा वकील कमी गुन्हेगार आहे. पुण्यामध्ये सर तुम्ही काम करता, आज तुम्ही एक नावाजलेले किंवा एक नामवंत वकील म्हणून काम करता. आपल्या पुण्याला संस्कृतीचं माहेरघर, शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही बघतो की 2-3 दिवसाला आम्हाला क्राईमच्या घटना घडताना दिसतात पुण्यामध्ये. बरोबर आहे. आणि खरं तर पुणे कुठेतरी शिक्षणाचं माहेरघर न राहता गुन्हेगारीचं माहेरघर झालेलं आहे. बरोबर आहे. आणि खरं तर माझा असा आरोप आहे की याला जबाबदार तुम्ही आहात. कारण एखादा आरोपी जेव्हा एखादा गुन्हा करतो तेव्हा त्या आरोपीला शिक्षा मिळवून देण्याचं काम तुमचं असतं. बरोबर आहे.
पण जर त्याने 4 पैसे तुम्हाला जास्त दिले तर त्याच आरोपीला तुम्ही तो कसा निर्दोष आहे हे सिद्ध करण्याचं काम तुम्ही करता. आता तुम्ही मग मला एक सांगा, हां. तुम्ही भारताच्या संविधानाप्रती हो खरोखर प्रामाणिक आहात का? आहात 100%. सांगा कशा प्रकारे. येस. त्याच भारतीय संविधानाने सांगितलेलं आहे की भलेही 100 आरोपी सुटले तरी चालेल, परंतु एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. दुसरी गोष्ट, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, ते भारी वाटतं, पण याचं सासर म्हणजे बीड, म्हणजे मी बीडकर. अच्छा. दुसरी गोष्ट, कुठलाही आरोपी जेव्हा येतो तोपर्यंत जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही, सगळे पुरावे येत नाहीत, तोपर्यंत त्याची केस लढणं हे प्रत्येक वकिलाचं काम आहे. दुसरी गोष्ट, आज जे तुम्ही वकिलांवर बोट उचलतायत की बाबा हा तुम्ही त्याचं काम घेतात आणि सोडवतात, आम्ही त्याच्याकडून 2 पैसे घेतो आणि त्याला जे काही असेल ते निर्णय जजचा असतो, परंतु तुमच्या टॅक्सच्या पैशातून त्याला जेलमध्ये आणलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही पहिल्यांदा सरकारला सांगा की आमचा टॅक्सचा पैसा तिकडे देऊ नका, म्हणजे ते नॅचरल मरतील. कारण प्रत्येक आरोपीला बचावाची संधी मिळायला पाहिजे. अगदीच बरोबर आहे. जर त्याला बचावाची संधी नाही मिळाली तर आपली न्याय यंत्रणा डगमगीत होईल. सर, एखाद्या आरोपीला शिक्षा मिळणं यासाठी तुम्ही आता जसं म्हटला की हे सरकारला तुम्ही सांगा, सरकारची तर नैतिक जबाबदारी आहेच, पोलिसांची सुद्धा आहे, पण कुठेतरी तुमची सुद्धा आहे. मग तुमची नैतिक जबाबदारी तुम्ही न सांभाळता तुम्ही इतरांवरती कसं काय बोट दाखवू शकता? मी तुमच्याबद्दल विचारतो की तुम्ही का असं वागता? नाही, आम्ही चांगल्या पद्धतीने जबाबदारी सांभाळतो. असं का म्हणताय तुम्ही सर? मग मग मला सांगा. मग तुम्ही कोर्टाच्या बाहेर एक बोर्ड लावा की वकिलांची गरज नाही, डायरेक्ट आतमध्ये नाही आले त्यांना फाशी द्या ना तुम्ही. आमची जबाबदारी कुठली आहे? आमच्याकडे जो आला त्याला निर्दोष सोडवणे, त्याची बाजू कोर्टापर्यंत मांडणे, हे आमची जबाबदारी. तुम्ही कोर्टाच्या बाहेर एक पाठी नाही, लावा. मी त्याबद्दल सर बोलत नाहीये तुम्हाला, मी याबद्दल बोलतोय की जर एखादा आरोपी हा गुन्हेगार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्याने खरोखर तो गुन्हा केलाय, त्याला वाचवण्यासाठी तुमच्याकडून का प्रयत्न साहेब, होतात? आजपर्यंत जवळपास 15 ते 20 वर्ष मला वकिलीत होत आली आहे. आजपर्यंत कधी कुणी असा आला नाही की साहेब मी गुन्हा केला आहे, मला चढवा फासावर. नाही, तसं साहेब, कोणी मी बोलणारच गुन्हा- नाही ना. हो. तसं कोणी बोलणारच मग नाही. मी जादूगर आहे का? मी एक सामान्य वकील आहे, मी एक वकील आहे. आम्ही कुणाच्या जर तुम्ही आहे एखादा तुम्ही आरोपी मानतात, आत्ताच आरोपी मानतायत, तर तुम्ही जाऊन बघितलंय का तो निर्दोष आहे का? त्या ठिकाणी काय घडलं हे ते फक्त आरोप आणि त्या पीडित व्यक्तीला माहीत असतं. आजपर्यंत माझ्या तरी किंवा कुठल्याच ह्याच्यामध्ये आला नाही की साहेब मी गुन्हा केलेला आहे, साहब हमने कुछ भी नाही करे, साहब हम मासूम आहे, आणि हेच व्यक्ती नंतर बदलतात. तर आलेली व्यक्ती खरी खोटी ते फक्त न्यायाधीश ठरवेल, तुम्ही आणि मी नाही. त्यामुळं मी माझी नैतिक जबाबदारीवर आहे. बरं, मला सांगा, स्वारगेट प्रकरण परवा झालं, एका आपल्या बहिणीवरतीच पहाटे पहाटे बसमध्ये अत्याचार घडला, त्याच्यामध्ये तुम्ही आरोपीची बाजू घेतली, त्याच्यानंतर तुम्ही आरोपीवरती कविता सुद्धा केली होती. एक माणूस म्हणून या गोष्टी पटतात का हो तुम्हाला? एखाद्या आरोपीची बाजू घेणं आणि त्याच्यावर त्याच्या समर्थनात कविता बनवणं? साहेब, मला एवढं भारी वाटतं तुमचं म्हणणं. ती घटना त्या बसमध्ये तुम्ही होते का? त्या बसमध्ये तुम्ही होते? आता सिद्ध झालं ना सर की त्यानेच गुन्हा केलाय तो. सिद्ध झालंय. कुठे निकाल आलाय? कुठे पण आलाय? त्याने मान्य केलं ना त्या गोष्टी. कुणी मान्य केलंय? कुठे? कोण मान्य केलंय? आम्ही पेपरमध्ये आर्टिकल्स वाचतो. तर आर्टिकल्स ते पेपरवाल्या पत्रकाराला आणा, त्याला साक्षीदार म्हणून कोर्टात हजर करा, मग सुटून जाईल तुमची, याला फाशी होईल. बरं, समजा तो जर त्याच्यावरले आरोप जर सिद्ध झाला भविष्यामध्ये, तर मात्र हा आरोप मी तुमच्यावरती करू शकतो. 100%. त्यावेळेस बोलवा. आता त्या बसमध्ये फक्त ते दोघं होते, तिसरा कोण होता? तिसरा कोण होता बसमध्ये? तुम्ही असाल? तो पत्रकार ज्याने आर्टिकल लिहिलाय? मला सांगा, सगळेच पत्रकार खरं खरं लिहितात का? आजच्या काळात सोशल मीडिया कशी झाली आहे, आजच्या काळातली पत्रकारिता ही खूप वेगळी झालेली. पूर्वीचे जे पत्रकार होते त्यांची नीतिमूल्य ही खूप वेगळी होती सर. ठीक आहे सर, आता हे वकील म्हणून तुम्ही तुमचं मत मांडलं पण असेल कदाचित. बरोबर. आज एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा, त्याच मुलगीच्या ठिकाणी जर तुमच्या माझ्या घरातली जर व्यक्ती असती, तुमच्या जवळची कुठली जर व्यक्ती असती, तुमच्या घरातली एखादी मुलगी असती, तुम्ही बाजू घेतली असते का आरोपीची वकील म्हणून? पण माझ्या त्या माझ्या घरचे आरोपीचे जर माझ्याकडे आले असते की सर आमच्या मुलाने काही केलेलं नाही आहे आणि जे काय असेल, तर मी घेतली असती. मी वकील आहे, माझं काम आहे आलेला प्रत्येकाची केस. मी आजपर्यंत माझ्या बापाच्या विरोधात सुद्धा जर केस आली तरी मी घेईल, कारण मी वकील आहे. कुठल्याही वकिलाचं काम असतं ती बाजू मांडणे. मी तर प्रत्येक वेळेस सांगतो की जेव्हा गुन्हेगार असेल किंवा फिर्यादी असेल, ज्यानं पहिल्यांदा वाजद खानला संपर्क केला तो वाचला. सर, मला आता एक सांगा, माझ्या मनामध्ये खूप मोठा डाऊट आहे. जसं मी म्हटलं की आपल्या भारतीय जे काही कायदे आहेत, जे मग IPC असेल, CRPC असेल, मुंबई पोलीस असेल किंवा आपलं संविधान वगैरे असेल, या सगळ्या कायद्यामध्ये जेवढ्या तरतुदी आहेत त्यापेक्षा जास्त पळवाटा आहेत.
असं का तुम्हाला वाटतं हो, लोकांना कायद्यातल्या तरतुदींपेक्षा कायद्यातल्या पळवाटा शिकवाव्या? येस सर, त्याचं कारण हे आहे, आज जसं समाजातील मॅटर्स आहेत, मोठे गुन्हेगारी मॅटर बाजूला ठेवू, परंतु कौटुंबिक मॅटर असतील, छोटे मोठे मॅटर असतील, ह्यामध्ये सुद्धा तेव्हा ती पीडित व्यक्ती जेव्हा पोलीस स्टेशनला जाते, बसा साहेब येणार आहेत, बघो, लिहिलं जातं, ते तिथं थांबवलं जातं, उद्या परवा या, ती व्यक्ती अर्धी तशीच मरून जाते. जर त्या व्यक्तीने ती पळवाट वापरली तर काही चुकीचं नाही आहे. एक साधं उदाहरण देतो. एखाद्या बैला नांदण्यासाठी जायचं असतं, नवऱ्याचा आणि त्याचा किरकोळ वाद झाला, तिला नांदायला जायचं असतं, परंतु मग ती काय करते, सगळ्यात पहिल्यांदा घर सोडल्याबरोबर पोलीस स्टेशनला जाते. पोलीस स्टेशनला गेली की पोलीसवाले त्याला फोन, कुठे आहे रे तो, इकडे आहे रे, ही ट्युनिंग असते, किंवा बोलून घेतात, मग बसवतात पोलीस स्टेशनमध्ये दोघांनाही, आणि त्या ठिकाणी पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता. मग काय होतं, त्यांच्यातला दुरावा वाढत जातो, कारण पोराच्या घरच्यांनाही बोललं जातं, माझ्या आईवडिलांना पोलिसांची पायरी चढवायला लावते, किंवा ती महिला काय करते, वकिलाकडे जाते, मग वकील लोक नांदायची नोटीस, किंवा ती काय करते, महिला तक्रार निवारण केंद्रात जाते, भरोसा सेल असेल, अजून बऱ्याच गोष्टी असेल, तिथं जाते. मग तिथं काय, तारीख दिली, इकडे या, ते लगेच पाठवत नाहीत, इकडं या, तुझ्या बापाला घेऊन ये, आईला घेऊन ये, काकाला घेऊन ये, म्हणजे त्या पोराला ह्या पोरीचे शत्रू बनवण्यात ही यंत्रणा घुसलेली असतात. आई बापाला आणलं म्हणजे ब्लॅकमेल केलं की होईल, मग बसा तिथं, म्हणजे महिला आणि पुरुष दोघांचा संवाद चालू, तू काय केलं, तू काय केलं, तू काय केलं, रामायण चालू. मग काय होतं, पटलं तर ठीक आहे, ना तर तो काही नेत नाही. मग नवऱ्याने नांदायला न्यावं म्हणून कोर्टात केस, आणि मग ती चालते 2.5-2 वर्ष. परंतु तुम्हाला पळवाट सांगतो इथं महिलांनो, की समजा हे सगळा आटापिटा हा पसारा तुम्ही केलाच नाही, ज्या नवऱ्यानं घरातून काढलंय त्याच घरात ताकदीने गेली, नाही निघत माझं घर आहे चल, तर कुठली पोलीस यंत्रणा काढू शकत नाही, कुठला कोर्ट तिला काढू शकत नाही, तिचं नांदणं तुटू शकत नाही. पूर्वीच्या बाया घरच सोडायच्या नाही, नवऱ्याने मारलं तरी. मी म्हणत नाही मार खावा, कुठल्याही महिलेने कुठल्याही नवऱ्याचा मार नाही खायचा, कानफाटात तिथं द्यायची आणि खंबीरतेने उभं राहायचं. तिला त्या घरातून काढायचा अधिकार कोणाचा नाही, परंतु काय होतात, रागाच्या भरात येतात आणि नंतर मग हे करत बसतात. तर अशा कारणामुळे ती पळवाट सांगितलेली काही वाईट आहे का? जर माझ्यामुळे एखाद्याचं कुटुंब वाचत असेल, तो गुन्हेगार वाटत असेल, तर मला अभिमान आहे. बरं ठीक आहे, जर तुम्ही आता हे सांगताना जर म्हणला सर तुम्ही की जेव्हा एखादी महिला तिच्यावरती अत्याचार होतात तेव्हा सगळ्यात पहिला जाते पोलीस स्टेशनमध्ये, आणि पोलीस म्हणजे अत्याचारी, याचा अर्थ पुरुष म्हणजे अत्याचारी, महिला म्हणजे पीडिता, ओके, पुरुष म्हणजे. बरं, तुम्ही म्हणला की ही सिस्टम तिच्या विरोधात तिला भडकवते, त्याच्या विरोधात तिला भडकवते. बरोबर. मग मला सांगा की तुम्हाला असं म्हणायचं आहे की पोलीस यंत्रणा कुठेतरी ह्याला खतपाणी घालते किंवा चुकीच्या ह्यालाच पद्धतीने नाही, करते? आजच्या काळात पोलीस यंत्रणा तरुणांना सुद्धा गुन्हेगारीला प्रवृत्त करतायत, खतपाणी घालतायत. एखाद्या आरोपीला पकडलं किंवा त्याचा इन्स्टावर रील बिल असेल, त्याला पकडलं की त्याची ती धिंड काढायची, त्या ठिकाणी त्याला फिरवायचं. परंतु कुठलाही गुन्हेगार जेव्हा नवीन जन्माला येतो, म्हणजे आजची ही जी कोयता गँग जन्माला आलेली आहे किंवा ही टुकार गँग जन्माला आलेली आहे, त्याला 3 गोष्टी कारणीभूत असतात. पहिला, त्याच्या घरी काय आहे, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे. दुसरी गोष्ट, हे आर्थिक परिस्थिती नंतर समजा थोडीफार ठीक जरी असेल तर त्याचे घरचे त्याला समजून घेत आहेत का. कारण प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी ही नसते की तो अभ्यास करून मोठा होईल किंवा नोकरीला जाईल. काही पोरांची स्वप्न असतात, काही ॲक्टिंगमधले असेल, गायन असेल, वाद्य असेल, खेळाडू असेल, बरेच त्यांचे कलागुण असतात, त्यांना वाव दिला जात नाही, त्याला डिमोटिवेट केलं जातं. पण समजा चुकून त्याच्या हातातून एखादा गुन्हा घडला, तो भाईगिरीत आला, तर पोलीस यंत्रणा मग काय करते, त्याची फेरी काढते, त्याचं दाखवते टी व्हीवर, मीडियावर, आणि मग ह्याला वाटतं राव हे तर भारी आहे, आपण फेमस झालो, 4 लोक घाबरू लागले, भिगले, तर पोलीस यंत्रणा खतपाणी घालते. एक साधं उदाहरण देतो. एक छोटंसं पोरगं होतं पुण्यातलं, नवीन कोवळं वयात आलेलं, त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला असं पकडलं आणि आम्ही असं केलं, त्याची ही काढली, पोलिसांनी केलं भाईगिरींचा खात्मा वगैरे वगैरे बातमी आली, ती टी व्हीवर दाखवली. जेव्हा तो जामीन बिमीन घेऊन आला, खरंच तो भाई म्हणून फिरला. मी त्याला काय झालं, सर तुम्हाला माहीत नाही का, ते टी व्हीवर आल्यापासून मला वेड्यातले लोक घाबरू लागलेत. म्हणजे पोलीस यंत्रणा खरंच आजच्या काळात भाई जन्माला घालतायत. म्हणजे एखादा भाई जेव्हा बनतो तेव्हा त्याची सुरुवातच पोलिसांपासून होते असं तुम्हाला म्हणायचं आहे? हा तुमचा आरोप आहे? यस, आरोप आहे. दुसरी गोष्ट, फॅमिली मॅटर असेल, हे असेल, आजच्या काळात माझं म्हणणं आहे की पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने, म्हणजे सगळेच नाही, परंतु खाकीचा रुबाब न दाखवता खाकीविषयी प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. बरं, मला एक सांगा, या रिलेटेड एक प्रश्न आहे आणि खरंच सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना याचा त्रास होतो. जेव्हा आम्हाला एखाद्या चौकामध्ये एखाद्या पोलिसांकडून अडवलं जातं
तेव्हा लायसन बघितलं जातं, कागदपत्र बघितलं जातं. ठीक आहे, चला हा त्यांच्या तपासाचा भाग आहे आपण असं म्हणू. पण पोलीस कधी कधी काय करतात, आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अरेदुरे करतात. बरोबर आहे. पण आपण मात्र त्यांना आहोजावच करतो साहेब. बरोबर आहे. ते मात्र अतिशय उद्धटपणे बोलतात. याच्यावरती आपल्याला काय करता येईल का? 100% करता येतं. ज्या अधिकाऱ्याने तुमच्यासोबत असं वर्तन केलेलं आहे, तुम्हाला सरळ सीपीला जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना पत्र लिहायचंय. म्हणजे दप्तर दिरंगाईचा कायदा किंवा आदर्श नागरी संहिता, म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांनी कशी कामं करायची, लोकांशी कसं वागावचं, याचा एक नियम आहे. पोलिसांच्या विरोधात जायचं असेल तर प्राधिकरण आहे. परंतु तुम्ही सरळ सरळ, जर तुम्हाला असं भीती वाटत असेल, नको आपल्याला नाव काय करायचं, आपल्याला लोकांसमोर नाही यायचंय, परत ही पण वाटे, तर काय करायचंय, त्यांनी निनवानी पत्र त्या अधिकाऱ्याच्या नावाने लिहायचंय. ओके 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 ओके. म्हणजे तसं आपल्याला करता 100% येतं करता आणि ह्यांचं कुठंतरी हे करता येतं. येस. बरोबर आहे. सर मला याला आता मला एक सांगा, चला हा तुम्ही वकील म्हणून आज काम करताय, हा तुमच्या एक प्रोफेशनचा भाग झाला. बरोबर. पण मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये जगताना नीतिमत्तेने वागलं पाहिजे, नैतिकतेने जगलं पाहिजे. तुम्ही मुलांना सोशल मीडियाच्या रील्समधून शिकवता की बुधवार पेठेत जाताना काय काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही मुलांना शिकवता की एखाद्या मुलगीला तुम्ही लॉजवरती घेऊन जाता तेव्हा तिथे कशा प्रकारे तुम्ही काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे. मला प्रामाणिकपणे सांगावं, एक वडील म्हणून, एक माणूस म्हणून, एक देशाचा नागरिक म्हणून हे तुम्ही जे बोलताय किंवा जे शिकवताय तरुण पिढीला, हे नैतिकतेला धरून आहे का? नैतिकतेला धरून आहे, योग्य आहे. मला सांगा कसं ते. बुधवार पेठेत जर नाही गेले किंवा हे नाही केलं तर चांगल्या मुलींना वाममार्गाला लावतील, बलात्काराच्या घटना घडतील. त्यामुळं उलट त्या ज्या बुधवार पेठेमधल्या भगिनी आहेत त्या एका प्रकारे सोशल कामच करतायत, त्यांना मी सल्यूट करेल. दुसरी गोष्ट, त्यांचंही पोट भरलं जातं आहे. वेश्यावृत्तीला कायदेशीर मान्यता द्यावी अशी माझी मागणी. बरं मला सांगा, तुम्ही आता हे त्याचा फायदा कसा आहे ते सांगितलं, पण जेव्हा आमची लहान मुलं वगैरे हे सोशल मीडियावरती रील्स बघतात, तुम्ही तर ऑलरेडी फेमस आहात, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की वाजेद खान कोण आहेत ते. बरोबर. तुमच्या रील त्यांच्या सजेशन मध्ये जातात, तेव्हा त्यांच्यावरती वाईट निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय असं तुम्हाला नाही का वाटत? नाही, बिलकुल नाही. का वाटत नाही? कारण कायदा काय आहे, पोलीस यंत्रणा कशी आहे, कायद्याने कसं वागायला पाहिजे, अशा देखील रील्स असतात आणि त्या मोठ्या प्रमाणात बघतात. दुसरी गोष्ट, अशा रील्स जरी येत असतील, बघतील, त्याचे वाईट परिणाम बिलकुल नाही. कारण आज ना उद्या ते सुजाण नागरिक होणार आहेत. कशा प्रकारे कायद्याचं आदर पालन करायला पाहिजे हे त्यांना माहीत होतं आहे. चांगल्या गोष्टी पण शिकवता येतीलच की सर? शिकवतो की, बऱ्याच गोष्टी आहेत चांगल्या. काय शिकवता? बऱ्याच आहे. कायदेविषयक माझे चांगले आर्टिकल्स असतात, लेख असतात आणि मी शिकवत असतो. आणि उदाहरण देतो, एक खूप छानशी गोष्ट घडली. माझी एक रील होती की जर तुमची बायको बुटकी असेल, म्हणजे छोटी, हाईट कमी असेल, तर तिला घाबरा, कारण भांडणात आपल्या गुदा दगड ती उचलू शकते. अशी मी एक रील टाकली होती. ओके. अक्षरशः त्या ताईचा मला फोन आला, तिचं नवीनच लग्न झालं होतं. ओ सर, थँक्यू म्हणे सर, माझ्या घरचे ना मला त्रास द्यायचे नाही का, हे मी सरळ तुमच्यामुळं दगड उचलला आणि सांगितलं माझ्या लागेल डोकंच फोडेल. तर कधी कधी फायदा पण होतो. ओके. सोशल मीडियाच्या तुमच्या हँडलमध्ये तुम्ही सरळ सरळ मेन्शन केलं आहे की वाईट कमेंट करणाऱ्यांना कोर्टात खेचून नेणार. 100% तुमच्या बऱ्याच रील्समध्ये वाईट कमेंट्स येतात. आजपर्यंत किती जणांना तुम्ही कोर्टात खेचलंय? 23 जणांना खेचलंय. 23 जणांना. परंतु काय होतं, बरेच पॅरेंट्स माफी मागतात, सर पोराचा आयुष्याचा प्रश्न आहे. मी डायरेक्ट स्टार्टिंगला हे करत नाही, मी सगळ्यात पहिल्यांदा फोन लावतो, मी संपर्क करतो, पहिल्यांदा नोटीस देतो. म्हणजे माझी एक पद्धत आहे की डायरेक्ट कोर्टात प्रायव्हेट पिटिशन मी दाखल करत नाही. बरोबर. मी फर्स्ट ऑफ ऑल कॉन्टॅक्ट करतो, कॉल करतो, भेटतो, नोटीस, पोलीस कंप्लेन, CP कडे कंप्लेन आणि मग कोर्टात. म्हणजे एखादा लईच माजुडा असेल तर हे असं मी करतो. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावर असताना सुद्धा नाही का काही लोक घाण कमेंट करून मोठे होत असं, मला ते सहन नाही होत. मी बरोबर बदला घेतो. एक माणूस एवढा शातीर होता, तो कुठल्याच संपर्कात मला येत नव्हता आणि जेव्हा मला अश्लील शिवीगाळ वगैरे केली, आई बहिणीवर शिवी सहन होत नाही, मग मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं की ह्याच्याशी मैत्री वाढव, आणि पठ्ठा तिच्या जाळ्यात अडकला. मग आम्ही एका ठिकाणी बोलवला, 2 फटके देऊन पोलिसांकडे ताब्यात पण दिला. जसं तुम्ही म्हटलं की सर तुम्हाला वाईट बोललेलं कोणी आवडत नाहीये, आता मला सांगा की तुम्ही सोशल मीडियावरती रील्स बनवता, तुमचे कंटेंट काही असे असतात की काही लोकांना खरंच नाहीत पटत. आता प्रत्येकाची एक वेगळी थॉट प्रोसेस असते, कोणी काय बोलावं किंवा कोणी कशी, कारण दोन गोष्टी असतात, एक कंट्रोलेबल आणि एक अनकंट्रोलेबल. बरोबर. दुसऱ्याने कसं व्यक्त व्हायचं ते आपण नाही कंट्रोल करू शकत. बरोबर. सोशल मीडियावरती तुम्ही रील बनवता, याचा अर्थ तुम्हाला चुकीच्या कमेंट्स येणार, वाईट कमेंट्स येणार, लोक त्यांची मतं मांडणार, हा त्याचा एक भाग आहे. मग तुम्हाला तुमचं जेव्हा एखादं मत त्यांना पटत नाही, तेव्हा ते जर वाईट बोलले तर एवढा राग येण्याचं कारण काय तुम्हाला? वाईट बोललेलं चालतं, परंतु तुम्ही जर आई बहीण माता यांच्यावर बोललं जाणार तर मी स्वागत करतो कॉमेंटचा. परंतु मला फक्त आई बहीण
जर तुम्ही ह्यावर शिव्या दिल्या तर त्या सहन होत. म्हणजे लढाई वैचारिक असावी. वैचारिक जेव्हा असावी. फॅमिलीवरती तो विषय येईल किंवा पातळी सोडून जेव्हा बोललं जाईल तेव्हा अटॅक होणार. हां, आता एक उदाहरण देतो. एक कॉमेंट आली होती की तुला म्हणजे बऱ्याच वेळेस येत असते किंवा पूर्वी यायची. एकाने विचारलं की तुला वकील कोण केला, बरं. आपलं सॉरी चुतिया तुला वकील कोणी बनवला, बरं अशी त्याची कॉमेंट होती. मग माझं उत्तर होतं गांडूळ लंबी कहाणी आहे. म्हणजे मग वैचारिक पण मी भांडतो आणि मला शिवी दिली तर काही टेन्शन नाही. अच्छा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही मनावर नाही घेत, तर अशा पद्धतीने पण काही प्रश्न सॉल्व्ह करतात. फक्त आई बहीण वर शिवी दिली, कोणी घाणेरड्या शिव्या दिला तर मग मी त्याला ब्रॅकेट करतो. बरं सर, तुम्ही लग्न लव्ह मॅरेज केलं की अरेंज मॅरेज? माझं लव्ह मॅरेज आहे. म्हणूनच तुम्ही इतरांना शिकवता का लव्ह मॅरेज लग्न करा म्हणून नाही, मुलांना? नाही खरंच आहे. अजून एक बोलतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल, लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज माझा सुद्धा सल्ला आहे. लग्न करताना आपण ज्या बाकीच्या गोष्टीच्या चौकशी करतो त्या फापट चौकशी करण्यापेक्षा त्या पोरीचं किंवा पोराचं CDRचा रेकॉर्ड काढला, मोबाईलचा रेकॉर्ड काढला तर भविष्यात घटस्फोट होणार नाही. याने असं नाही वाटत तुम्हाला की अनेक नाती तुटतील तुमच्या ह्या स्टेटमेंटमुळे? त्यावेळेस तुटली तर बरं आहे, परंतु नंतर तुटली तर जे छोटी मुलं असतात, मुलं मुली असतात त्यांना त्रास होतो. सर, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्याकडे सर. आशीर्वाद आहे सर. बरं, मला आता एक सांगा की तुमची क्रश कोण आहे? गौतमी पाटील. आता हे मला सांगा, नैतिकतेला धरून आहे का? तुम्ही लव्ह मॅरेज लग्न केलं याचा अर्थ तुम्ही कोणावरती तरी प्रेम करता, अफाट प्रेम करता, आणि आयुष्यामध्ये एवढी अतिशय महत्वाची व्यक्ती असताना सुद्धा तुम्ही आयुष्यामध्ये दुसऱ्या एका मुलीला क्रश म्हणता, हे पटतं का तुम्हाला? सर, बाजीराव जे होते, बाजीराव पेशवे, ते माझे फेवरेट आदर्श आहेत. ते हा कळलं मला, ते म्हणूनच तुमचे विचार असे असावे. काशीबाईवर त्यांचं जे प्रेम होतं त्याची काही तुलनाच नाही, हा. परंतु त्यांना मस्तानी आवडायची. का आवडायची ह्याचं उत्तर ते आजपर्यंत देऊ शकले नाही. आणि गौतमी पाटीलला मी पूर्वी त्यांचे गाणे वगैरे यायचे तर मी हे नाही केलं, आणि नाही का म्हणजे त्यांचे यायचे, त्यांचे ते व्हिडिओ यायचे, ते डान्स करायचे, असं आलं तरी मी पळवायचो. परंतु एक दिवस त्यांचा आता एक मराठी पिक्चर येणार आहे, तर त्या पिक्चरच्या शूटिंगच्या वेळेस मला तिथे बोलवण्यात आलं होतं, म्हणजे लिगल कामसाठी. तर तिथे जेव्हा मी तिला पहिल्यांदा रिअल बघितलं, नॅचरल बघितलं, मी फक्त बघत राहिलो आणि मला फक्त एकच गाणं आठवलं, मेरी मैं हे जरा तस्वीर से तू निकल के बाहर, ते गाणं मला आठवलं. अच्छा अच्छा अच्छा. बरं, मला सांगा, गौतमी पाटीलवरती एवढंच तुमचं प्रेम आहे, तुम्हाला एवढीच ती आवडते, तर एक 2 महिन्यांपूर्वी त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला होता, त्यांच्या ड्रायव्हरने केला होता, त्यावेळी जो वाद निर्माण झाला त्याच्यामध्ये तुम्ही गौतमीची बाजू घेताना मला दिसला नाही सर. प्रेम एका बाजूला आणि काम एका बाजूला? परफेक्ट. मी तुम्हाला अगोदर पण बोललो की मी एक असा वकील आहे, माझ्या पप्पांच्या विरोधात देखील जरी मला केस आली तर मी घेईल, कारण मी वकील आहे. वकील म्हणजे कर्ण असतो. कर्ण जसं आपण पहिल्यापासून सुरुवातीला घेत आलो की नीतिमत्ता, नैतिकता हे वकिलांना जमते का किंवा राहते का? वकिलाने चांगला वाईट विचार करू नये, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की तो कर्ण आहे. दुर्योधन कसाही असेल तर त्याने शेवटी मैत्री निभावली. तर माझ्याकडे ही केस नाही आली. ॲटो रिक्षाचे जे काही हे आहेत लोक, ती माझ्याकडे आले की त्या ॲटो रिक्षावाल्यांना हे झालेलं आहे, आणि गौतमी पाटीलचं सो अँड सो प्रकरण होतं. तर ती ज्याच्या वडिलांसोबत हे घडलं, ती मुलगी आणि गौतमी पाटील दोघंही भांडू लागले. मग त्यांचं भांडण कुठेतरी थांबलं. परंतु ह्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या राहिल्या हे मला जाणवल्या. गौतमी पाटीलला नोटीस देण्यात आली, गौतमी पाटील तिथं हजर नाही झाली, आजही नाही, म्हणजे कंटेम आहे. दुसरी गोष्ट, गौतमी पाटीलने एक मानलेला भाऊ तिथे पाठवला, म्हणजे तुम्ही पुरावे मिटवतायत, शासकीय कामात अडथळा घालतायत, आणि नंतर कुठेतरी ते दोघांचं भांडण शांत होतंय. तर त्या गरीब ऑटो रिक्षावाल्याला सोबत असं घडलं तर भविष्यात कोणीही असंच करेल. त्यामुळे मी आलो सर त्यामध्ये. सर, तुम्ही एखाद्या आरोपीला कसं सुटायचं हे शिकवता. जर तुम्ही सतत असं जर शिकवत राहिला तर आपल्या न्यायव्यवस्थेचं भवितव्य काय हो? चांगलं होईल. कारण मी आता सांगितलं, जसं तुम्हाला मागाशी उदाहरण दिलं की ते लांब लचक लेंदी प्रोसिडिंग करण्यापेक्षा बऱ्याच बारीक बारीक गोष्टी असतात. एक साधं उदाहरण देतो की एका पोराने एका मुलीचं शारीरिक आर्थिक शोषण केलं, शासन हे केलं, तिला त्रास दिला आणि जवळपास 8 ते 9 लाख रुपये तिचे करून टाकले. आता काय होतं, बऱ्याच वेळेस जेव्हा अशा प्रकरणात, म्हणजे कायदा सांगतो, बऱ्याच वेळेस अशा प्रकरणात मुली जेव्हा पोलीस स्टेशनला जातात तर रेप केस दाखल होते. तर तिला काही रेप केस फाईल करायची नव्हती. तिचं म्हणणं होतं शारीरिक शोषण केलं हरकत नाही, पण मला माझे पैसे पाहिजेत, माझं हक्काचं जे काय आहे ते पाहिजे. तर ह्यामध्ये मी सांगितलं की सरळ त्याच्या घरी जायचं, बिंदास बसायचं. म्हणजे मुलाच्या आईवडिलांना माहीत नव्हतं. आम्ही प्रॉपर पत्ता शोधून काढला आणि विमानाने तिथे पोचलो. त्याच्या आईवडिलाच्या घरात तिथेच बसलो. पोरगं पुण्यातलं. ती म्हणली मी हालत नाही, मी हल्ले तर सरळ पोलीस कंप्लेंट करेल, तेव्हा 376 दाखल करेल, फोटो व्हिडिओ सगळं आईवडिलांना दाखवलं. घरच्यांनी ताबडतोब बोलून घेतलं आणि हा विषय बाहेरच्या बाहेर सॉल्व्ह झाला.
परंतु न्याय यंत्रणेप्रमाणे गेली असती, काय पोरी सांग तुझं, ओके चला मेडिकल करा, हे करा ते करा, मग दोघांचंही. आणि आज विशेष म्हणजे तो पोरगा चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहे, तो त्याची खाजगी नोकरी करतो, त्या मुलीचं लग्नही झालं, ती आज तिच्या घरी सुखी आहे. आता कायद्याची पळवाट दाखवणं आणि कायद्याचा गैरवापर करणं याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो का? गैरवापर केलेल्याची मी बिलकुल प्रोत्साहन देणार नाही, पण पळवाटाचा वापर घ्यावा असं मला वाटतं. आजपर्यंत अशी एक केस सॉल्व्ह केली का जिथे तुम्ही एखाद्या आरोपीला न्याय मिळवून दिलाय? हो 100%. बऱ्याच वेळेस बऱ्याच केसेस केल्या. सर हे तुम्ही जाहीररित्या सांगताय? हो. म्हणजे याच्यावरती अन्याय झालाय त्याचं काय? नाही, अन्याय झाला कुणावर झाला हे महत्त्वाचं आहे, कारण दोन्हीही बाजू असतात. सर असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये कुणी नसलं तरी चालेल, पण माणसाचे 2 मित्र असले पाहिजेत, एक पोलीस आणि एक वकील. बरोबर आहे. असं का म्हटलं जातं, तुम्हाला काय वाटतं? सर पूर्वी असं होतं की शहाण्याने कोटाची पायरी चढू नये अशी म्हण होती. आजही म्हणतात. हां, परंतु आता जेवढे नवीन कोर्ट बनलेत बघा, बरेच कोर्ट चेंज झाले, कुठेही तुम्हाला पायऱ्या दिसणार नाही, पायऱ्या काढून टाकलेल्या आहेत आणि लिफ्ट आलेल्या आहेत. ओके. त्यामुळं उत्तर माझं असं. नाही, अगदीच बरोबर आहे. मग तुमचा पोलिसांवरती एवढा का रोष आहे सर? मला एक सांगा, आता पोलीस खातं आणि न्यायव्यवस्था आपली, जेव्हा एखाद्यावरती अत्याचार होतो तो पहिल्यांदा जातो पोलिसांकडे, ते पोलीस येतात तुमच्याकडे आणि तुम्ही मग कोर्टामध्ये आरोपीला गुन्हा म्हणजे शिक्षा करायची की नाही करायची हे ठरवता. तुमच्यात एवढी का कॉन्ट्रोवर्सी आहे पोलीस आणि वकिलांमध्ये? सर वकील आणि पोलिसांना नाही सांगेल, परंतु माझं पोलिसांसोबत का वाकडं आहे मी 2 मिनिटात स्पष्ट करेल म्हणजे तुम्हाला. घाबरतात तुम्हाला पोलीस? नाही, जे काय असेल मी सांगू शकत नाही, ते जे आहे तेच उत्तर देतील. परंतु माझं आणि पोलिसांचं वाईट का आहे, माझे जे वडील आहेत त्यांना पोलीस व्हायचं होतं. बरं. त्यांनी खूप कष्ट केले, प्रयत्न केले, परंतु त्यांना सिलेक्शन होऊन सुद्धा 2,000 रुपये देता आले नाही, म्हणून त्यांना पोलीस होता आलं नाही. बरं बरं बरं. मी स्वतः म्हणजे माझे वडील एक एसटी ड्रायव्हर आहेत आणि नंतर त्यांनी खाकी म्हणजे खास ते स्वतःला पोलीसच समजायचे आणि मला सुद्धा PSI व्हायचं होतं. बरं. आणि मी सुद्धा आर्थिक अडचणीमुळे PSI मला होऊ होता आलं नाही किंवा मला तिथं घेतलं गेलं नाही, तर मग तो राग मी असा ॲडव्होकेट झालो आणि मग तो बदला मी इथं घेतला. अच्छा, असं म्हणून तुमचा पोलीस खात्यावरतीच हे आहे. असा रेव्हेन्यू. मध्यंतरी तुमची एक रील व्हायरल झाली होती जिथे तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात बोलला होता. मनोज जरांगे पाटलांसोबतचे संबंध कसे आहेत तुमचे? खूप जुने आहेत. 2 आज सुद्धा खूप छान मैत्री आहे, खूप छान बोलतो आम्ही. लोक त्यांना पाटील साहेब, जरांगे पाटील किंवा काही बोलतो, पण आम्ही आज सुद्धा त्यांना दादा म्हणतो किंवा मनोज दादा म्हणतो. बरं बरं. त्यांची माझी मैत्री ॲडव्होकेट गणेश मस्केमुळं खूप वर्षापूर्वी झाली, 2012ची गोष्ट असेल ती. आणि त्यांच्या माणसांनी कोपर्डीच्या आरोपीवर हमला केला असा पाटलांवर आरोप होता. त्यावेळेस पाटील एक सामान्य व्यक्ती होते. आज जेवढे प्रसिद्ध आहेत किंवा देव आहेत ते नव्हते. ते खूप सामान्य होते. लोक त्यांना अवॉइड करायची. एक सामान्य माणूस, खूप साधे सिंपल कपडे, मळके कपडे, पायात चप्पल. तर त्यांच्या लोकांवर आरोप होता की त्यांनी कोपर्डीच्या आरोपींवर भर न्यायालयात अहिल्यानगर इथे हमला केला. आणि त्यावेळेस माझ्या मित्राने ती केस माझ्याकडे आणली, गणेश मस्केंनी, की हे पाटील साहेबांनी ती केस आपल्याला लढायची आहे. तर ती केस आम्ही पाटलांसाठी 1 रुपया न घेता ती केस लढली. त्या आरोपींना जामीन झाला. पाटील साहेब 1.5 वर्ष आमच्या ऑफिसला झोपायचे. कधी कधी आमच्या घरून डब्बाही त्यांना जायचा करायचं नाही का. तर आमची त्यावेळेसपासून मैत्री. आणि आज सुद्धा आम्ही पाटलांसाठी, आता काही लोक टोमणा मारतात, अरे पाटलांचा वकील तू तर हायकोर्टात दिसला पण नाही, असा एक टोमणा असतो. तू कसला पाटलांचा वकील आणि हायकोर्टात तर दुसऱ्यानीच केस लढली. तर पाटलांचा वकील होण्यासाठी हायकोर्टातच केस लढायची गरज नाहीये. बरोबर. पाटलांचा वकील होण्यासाठी आज सुद्धा ज्यांना कुणबीची अडचण असेल किंवा एखादी गरीब बाई, काही गरीब लोक पाटलांकडे जातात, साहेब आमच्या जमिनीचं असं आहे, आमचं कुटुंबाचं असं आहे, आमचं तसं आहे. तर पाटील काय करतात, एखादा फोन करतात, वकील साहेब त्यांचं बघून घ्या. तर हा सुद्धा पाटलांचाच वकील आहे. म्हणजे अशा प्रकारे काम करत असताना सुद्धा आम्ही पाटलांचेच वकील असतो. तर अशा प्रकारे त्यांचे माझे संबंध आहेत. सर न्यायव्यवस्थेवरती काय तुम्हाला बोलायचं आहे? म्हणजे न्यायव्यवस्था कुठेतरी न्याय देण्यासाठी दिरंगाई करते असं तुम्हाला पर्सनली वाटतं का? खूप चेंजेस व्हायला पाहिजेत, भयानक चेंजेस व्हायला पाहिजेत. पोलीस यंत्रणेला सांगायला पाहिजे की लोकांचे मित्र व्हा. फक्त पावत्या फाडणं किंवा पोलिसमध्ये गेल्यावर पुरुष अत्याचारी, महिला पीडिता हे नाही बघायला पाहिजे. आज जे भाईगिरी तुम्ही कंट्रोलमध्ये आणतायत, किती जण अनसक्सेस झालेत. कोयता गँग आतापर्यंतही ऍक्टिव्ह करता आली नाही. अजित पवारांनी तर सांगितलं असं करा तसं करा, परंतु काहीच आटोक्यात आणता आली नाही. तर सर ह्या आता बरीच पोरं आहेत जी सुधारचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्यावर गुन्हे टाकले जातात. माझं असं म्हणणं आहे, एखाद्या पोरानं छोटा मोठा टपरीचा चहाचा व्यवसाय लावला, त्याच्यावर तुम्ही त्याला मोठमोठ्या पावत्या देऊन तसं बंद करू नका. त्याची अडचण जाणून घ्या.
त्याच्या कुटुंबात काय चाललं काय नाही ते जाणून घ्या. माझं असं म्हणणं आहे, जेवढे भाई आहेत जेवढ्यांवर गुन्हेगारी टाकलेत, कधी आजपर्यंत पोलिसांनी त्यांच्या पालकांसोबत संवाद साधला का? कधीच नाही. बरं, 110 107ची कारवाई, एखादा आरोपी जेलमधून सुटून येतो, आल्यावर 107ला जामीनदारच दे म्हणून त्याच्या पाठीमागं भुर्दन पाडला जातो. आणि तो अगोदरच पैसे खर्च करून आलाय, तो देणार कुठून? नाही, त्याला जामीनदार वकील साहेब द्यावंच लागेल, नाही तर आम्ही त्याच्यावर चॅप्टर केस करू. मग त्याला परत वकिलाची फीस. काही मी तुम्हाला एक तुमच्याच पॉडकास्टच्या माध्यमातून उदाहरण देतो. एक निर्दोष पोरग एका गुन्हेगारीच्या प्रकरणात आतमध्ये गेला. कसं तरी आईवडिलांनी सगळं इकडून तिकडून गाभाडं काढून जामीन करून घेतला. करून घेतल्यावर चॅप्टर केससाठी सारखा फोन यायचा. मग ते त्याला तो मुन्शी दे 500 रुपये, दे 1000 रुपये, आणि त्यानंतर जामीनदार नाही दिला तर तुझ्यावर हे करेल. आता त्याने काय केलं, घाबरून वकिलाला संपर्कच नाही केला की वकिलाला परत पैसे द्यावे लागतील. मग त्या जामीनदाराला पैसे देण्यासाठी 10-12 हजार रुपये इकडून तिकडून, आणि मग जामीनदार दिला. मग नंतर परत एक गुन्हा दाखल झाला. त्याने फोन केला, वकील साहेब ते जामीनदाराला पैसे, मी हे ढापलं होता मोबाईल एकाचा, नवीन गुन्हा दाखल झाला. तर तो आतमधून बाहेर आल्यावर त्याच्यावर कडक कारवाई करण्यापेक्षा त्याचं दुरुस्ती करण्यासाठी पोलिसांनी हे करायला पाहिजे, असं माझं ही म्हणणं. सगळी सिस्टमच भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे. त्याला पोलीस खातं तरी कसं अपवाद असेल? आम्ही बऱ्याच वेळा बघतो 200-500 रुपये देऊन, मला वाटतं कदाचित त्यांना मिळणारा पगार कमी पडत असेल, जसं की तुम्ही सांगता. बरं, चिंदी. आता मला एक सांगा सर, बऱ्याच वेळा काय होतं, एखादी समजा महिला आहे, ती खूप गोरगरीब कुटुंबातली आहे आणि तिने तिच्या सासरच्या विरोधात फिर्याद दाखल केलेली आहे किंवा कोर्टामध्ये खटला चालू आहे, आणि ती जेव्हा समोर उभारली जाते तेव्हा तिच्याच वकिलांकडून समोरच्या पार्टीने जेव्हा पैसे वगैरे दिले जातात, तेव्हा आपल्याच अशिलाबद्दल वेगळ्या प्रकारचे तिथं स्टेटमेंट दिले जातात त्या वकिलाकडून संबंधित, आणि कुठेतरी मग कोर्टाने दिलेला निकालसुद्धा फिरवला जातो. अशा पद्धतीने सामान्य लोकांवरती अत्याचार होतो. मग मला प्रामाणिकपणे सांगा, कोर्टाची केस जिंकण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे खूप सारा पैसा असणं गरजेचं आहे का? नाही. पहिली गोष्ट सांगतो, एक मन आहे, कायदा हा महिलांच्या बाजूने, पण मी सांगतो ते कोर्टाच्या बाहेर, पोलीस स्टेशनच्या बाहेर. बरं, कसं आहे, कुठलीही महिला म्हणजे ज्या आत्ता आहेत काही नाही, परंतु महिला जेव्हा एखादी केस वकिलाकडे देतात, तू सासऱ्याचं नाव टाक, सासूचं नाव टाक, याचं नाव टाक, त्याचं नाव टाक, असा भापट पसारा वाढवते. ज्याने अन्याय केला, अत्याचार केला, त्याच्या विरोधात हे टाकण्यापेक्षा, हे दुसरी गोष्ट, मी वकील लावू का, खाजगी वकील लावू का, सरकारी वकील लावू का, मोफतचा वकील लावू का, कन्फ्युजन असतं. दुसरी गोष्ट, हे जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती हे नसते, मला नांदायला जायचंय, मला नाही जायचंय, किंवा बलात्कार केस टाकायची, मला थांबायची. तर महिलांनी अशी मानसिकता जर बदलली, ज्या महिला आपल्या ह्याच्यावर ठाम असतात त्याच महिला केस जिंकतात. ज्या महिला कन्फ्यूज असतात, मी काय करू, त्या महिला 100% केस हरतात. एक उदाहरण देतो. एक पीडित महिला माझ्याकडे आली आणि मी बसवलं ऑफिसमध्ये. बसल्यावर मी अगोदर जाणून घेतलं खरंच अन्याय झाला का. तर तिच्या बोलण्यावरून जाणवलं की खरंच ती पीडित आहे, तिच्यावर अन्याय झालेला आहे, एकाने फसवलेला आहे. मग पोलीस स्टेशनमध्ये तिची कंप्लेंट घेत नव्हते. मग माझं थोडंफार नाव झालं असल्यामुळे मी गेलो पोलिसमध्ये. पोलिसांनी मला बघितल्याबरोबर ओळखलं, बसवलं. तर त्याची सगळी कंप्लेंट केस वगैरे वगैरे लिहून घेतली. समोरच्यावर FIR पण दाखल झाली समोरच्यांवर. आणि पोलिसांनी तिला सांगितलं की तुला आता सरकारी वकील मिळणार. बरं, त्याच्याकडून मी पैसे घेतले नव्हते, तुला सरकारी वकील मिळणार. आता ती बाई म्हणली मग सरकारी वकील लिहाव केल्याची गरजच नाही. आणि त्या व्यक्तीला जामीन झाला. मग त्या महिलेचा फोन आला, वकील साहेब त्याला जामीन भेटला, मी काय करू. मी म्हणलं ताई फोन ठेवून दे खाली, मी तुला बोललो होतं आपण हे करू ते करू. नाही म्हणे सर मला सरकारी वकील मिळणार होता, मला हे तर की. सरकारी वकील काही खराब नसतात, परंतु जेव्हा त्याची पूर्ण केस त्या वकिलाला माहीत होती. अशा प्रकारे आहे. तर महिलांनी कन्फ्युजन सोडलं तर त्यांना न्याय मिळतो. सेलिब्रिटींना खेचून कोर्टात उभं करणारा एकमेव महाराष्ट्रातला वकील म्हणजे ॲडव्होकेट वाजिद खान, अशी तुमची ओळख आहे. जसं की आमच्या जिथेपर्यंत मला माहिती आहे तिथेपर्यंत तुम्ही संजय लीला भन्साळी असतील किंवा सलमान खानला सुद्धा कोर्टात यायला भाग पाडले. काय किस्से आहेत सर ते नक्की, आणि कोणाकोणाला तुम्ही आणले आतापर्यंत कोर्टात? नावं तर भरपूर यादी आहे. सलमान खान, अक्षय कुमार, अक्षय खन्ना, अजून बरेच जण, रणवीर सिंग असेल, संजय लीला भन्साळी असेल, अशी बरीच यादी आहे. परंतु ही सुरुवात जी झाली ती झाली सलमान खान प्रकरणापासून. बरं.
मी घरी होतो, पेपर वाचत होतो. सलमान खानला पत्रकार लोक त्रास देत आहेत हिट अँड रनच्या प्रकरणात, अशी ती बातमी होती. आणि त्यामुळे सलमान खानने एक वेबसाईट बनवली आहे, त्याचं नाव होतं सलमान खान फाईल्स म्हणून. तर ती बातमी मी वाचवली आणि मी बायकोला बोललो, अगं तुझं सलमान खान बघ किती बेकट आहे. तिला सलमान खान आवडतो. अच्छा, ओके. तर ती म्हणली वो सलमान खान है, वो कुछ भी करेगा. बोला कुछ भी करेगा, हम लोग किस काम के वकील है. ते म्हणले वकील तुम्हारे जैसे कित्येक वकील को ऐसे वो कॉल देता होगा. बोला ऐसा आहे का, रुक जा. मग मी खरंच ती केस माझे क्लायंट आहेत त्यांना सांगितली आणि म्हणलं आपण ही फाईल करूया. मग ॲज अ पिटिशन म्हणून ते उभे राहिले आणि आम्ही ती केस कोर्टात दाखल केली, बांद्रा कोर्टात. बांद्रा कोर्टात मी 2000 म्हणजे नवीन आलो होतो पुण्यात, ती कोर्टात केस दाखल केली. आणि आमचं लक पण भारी की कोर्ट मला संध्याकाळी ऑर्डर करते. मग संध्याकाळी ऑर्डर झाली, त्याच्यात लिहिलं होतं इश्यू प्रोसेस अगेन्स्ट सलमान खान, म्हणजे अक्यूज. सर ती ऑर्डर बघून माझे हातपाय थरथर झाले आणि मी थोडं भावनिक झालो. कोर्ट म्हणलं काय खान, एनिथिंग रॉंग मिस्टर खान. म्हणलं सर मी एकेकाळी बिअर बारमध्ये काम करायचो आणि हे माझं ग्रँड सक्सेस आहे नाही का. तर अपोलाइज केलं, तर ते खूप भारी केस होती माझी. तर मग तिथून ही सुरुवात झाली. त्यानंतर माझ्यावर ठपकाच बसला. अजित पवार आता जे म्हणले धनात पाडणे तर सो अँड सो करू का, तर ते त्याच्या विरोधात आम्हीच केस टाकली होती. नंतर केस ही झाली. अशा बऱ्याच गोष्टीमध्ये आहेत. किंवा फडणवीस साहेब येताना फॅमिली कोर्टात ती झाडं कापली गेली होती, त्यांच्याविरोधात सुद्धा माझी केस होती. बरेच सेलिब्रिटी हर नाही का, हर हर मोदी घर घर मोदी, तर हा भगवत शंकराचा अपमान आहे म्हणून केस होती. आपलं क्रिकेटर धोनीने जो बोटाची ॲड केली होती बूस्ट आणि देवांचा अपमान, ते पण होती. असे बरेच केसेस आहेत. सामान्य माणसाच्या मनामध्ये वकील आणि पोलिसांबद्दल इज्जत शून्य आहे. मी आज या प्लॅटफॉर्मवरून बोलतो. ती इज्जत वाढवण्यासाठी वकिलांनी काय केलं पाहिजे आणि पोलिसांनी पण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आणि तुम्हाला काय वाटतं ही इज्जत कमी असण्याचं कारण काय असू शकतं? इज्जत कमी असण्याचं कारण हे आहे की जे गरीब वकील आहेत फायनान्शियली, त्यांना कमी इज्जत मिळते. जे पैशावाले ॲडव्होकेट्स आहेत, मोठे झालेले आहेत, त्यांना मात्र काही नाही केलं तरी त्यांना इज्जत मिळते. तर गुन्हेगारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांना एक वकील चांगला मित्र असायलाच पाहिजे. आणि पोलिसांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की चिरीमिरी घेणं जर बंद केलं तर त्यांची रिस्पेक्ट खूप वाढली जाईल. तुम्ही तर कुठे सर्वसामान्य माणसासाठी काम करता हो, सगळं काही पैशांसाठीच चाललंय ना. आज कुठे वकील प्रामाणिक आहेत? जसं की तुम्ही पोलीस खात्याबद्दल बोलताय की पोलीस खातं करप्ट आहे किंवा करप्शन खूप चालतं. कोर्टामध्ये काय तेच चालतं ना. न्याय व्यवस्था नावाला आहे फक्त. आम्ही सुद्धा खूप संविधानाचा अभ्यास करतो, पण आम्हाला कुठे संविधानाने देश चालताना दिसत नाहीये. जर चालत असता तर कुठल्याही सर्वसामान्य माणसाला न्यायापासून वंचित राहावं लागलंच नसतं. आज तुम्ही आणि मी इथे बसून पॉडकास्ट घेतोय ते फक्त संविधानामुळं. अगदी बरोबर. म्हणजे जर आज बाहेर देशात बघितलं असेल तुम्ही की ज्या घटना घडतायत, किंवा इवन दो पाकिस्तान तर बराच वेळेस भिकेला लागला, अजून बरेच राष्ट्र आहेत भिकेच्या दृष्टीने ते चाललेले आहेत. एवढंच कशाला, ते दुबई सुद्धा आज हेरिटेज प्लेस बनव, हे बनव, आपल्या भारतातील लोकांना तिकडे बोलव, हे चालू आहे. तर आपला देश आज सुद्धा संविधान, भले आपण मानू किंवा न मानू, पण संविधानावरच देश चालतोय आणि चालत राहणार. कारण बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय त्याच्यामुळं आज आपण जिवंत आहोत. अगदी बरोबर आहे. येस. पण माझा प्रश्न वेगळा होता सर. परत मी ते सांगतो की आज संविधानावर चालतोय, न्याय आहे. भलेही 100 आरोपी सुटतायत, पण तो एक निर्दोष व्यक्ती वाचतोय, मग संविधानावर ते चालू आहे. एका माणसाला वाचवण्यासाठी तुम्ही 100 माणसांचा बळी देणार का? यस, 100%. हे पटतं तुम्हाला? हो, का नाही, बिलकुल. एक निर्दोष व्यक्तींना वाचवण्यासाठी 100 लोक सुटले तरी चालेल. कदाचित. यस सर. पण हे माणूस म्हणून चुकीचं नाही वाटत? नाही, बिलकुल नाही. वकील कर नाही, मला बिलकुल वाटत नाही. एखाद्या गुन्हेगाराला वाचवणं सुद्धा मला वाईट नाही वाटत. का? कारण मी कर नाही. करण्याची भूमिका वकिलासारखीच असते. त्याचं काम आहे. शेवटपर्यंत तो चांगला आहे का वाईट आहे, त्याने त्याचं काम करायचं, हेच त्याचं नित्य आहे. जे आता तरुण मुलं आहेत, ज्यांना नुसतीच पंख फुटलेले आहेत, परिणामांची त्यांना चिंता नसते, एखादी कृती करत असताना त्याचे परिणाम काय होतील याची त्यांना जाणीव नसते, आणि पुढे कुठेतरी मग चुकीचा गुरु मिळाल्यामुळे चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडून घडतात. बरोबर. आणि मग परत त्यांना तुमच्याकडे यावं लागते. तुमच्याकडे त्यांनी यायलाच नको, यासाठी तरुण मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? मुलांनो, पहिल्यांदा आपलं आयुष्यात एक ड्रीम ठरवा, एक स्वप्न ठरवा. जर तुमचं स्वप्न ड्रीम काही नसेल तर तुमचे पालकांना विचारा की त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहे. जर तुम्ही तुमचं पॅशन फॉलो केलं तर तुम्ही गुन्हेगारीकडे जाणारच नाही. मी स्वतः एक मुसलमान कुटुंबातला आहे. मी बीडसारख्या अशा गलिच्छ भागातून, एरियातून आलो, म्हणजे आपला वकिलीचं जर लक्ष ठेवलं त्यामुळं मी गुन्हेगारीत नाही गेलो. परंतु आमचा एक शब्द आहे, काही चांगली पोरं आहेत जी एरोड्यात राहतात, गरीब भागात राहतात, परंतु ती सुद्धा गुन्हेगारीकडे खेचली जातात. तर त्याला आमच्या वकिलीत
प्रायव्हेट भाषेत वनवा म्हणतात. म्हणजे इतर गुन्हेगारांमुळं ह्या लोकांना सुद्धा त्रास होतो. त्यामुळं गुन्हेगारी लोकांनी, आणि अजून एक सांगतो, सोशल मीडियावर पोलिसांनी गुन्हेगारांना बंदी घातली आहे. असे रील नाही बनवायचे, तसे नाही बनवायचे, नाहीतर बोलवतात, फटके देतात आणि हे करायला लावतात. परंतु मला सांगा, त्या तरुणांना त्यांच्या भावना व्यक्त करायचं माध्यम जर तुम्ही ओपन करून दिलं तर काय वाईट आहे? काय वाईट आहे? त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी जर बाहेर आल्या तर वाईट काय आहे? बरं, बरेच जण या सोशल मीडियामुळं चांगले पण झालेत की, तर असं करायला पाहिजे. सरांनी जसं सांगितलं की सर गुन्हेगारी क्षेत्रात गेले नाहीत कारण त्यांना वकील व्हायचं होतं, पण आज वकील होऊन अनेक गुन्हेगारांना वाचवण्याचं ते काम मात्र प्रामाणिकपणे करत आहेत असं मला वाटतं. सो ठीक आहे, तुम्हाला त्या गोष्टी पटतात, तुम्ही चालत राहा, आम्ही आमचं काम करू. सर्वसामान्य माणसं अडकत जातील, ते तुमच्याकडे येत राहतील, जिकडून तुम्हाला जास्त मिळतं त्यांना ओ तुम्ही माँ न्याय तुझे देण्याचं- सलाम, अपने बच्चे तुझको प्यारे, रावण हो या राम. सर, मी गुन्हेगार आहे हे ठरवण्यापूर्वी 4 बोटं तुमच्याकडे, त्या जेलमधल्या आरोपीला तुम्ही लोक अन्न खाऊ घालतायत. तुम्ही जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत आम्ही पण हे बंद करणार नाही. म्हणजे जोपर्यंत गुन्हेगार तुमच्याकडे येत राहणार, तुमच्याकडे लोक येत राहणार, तोपर्यंत तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी नाहीये. नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही त्या गुन्हेगार आरोपीला अन्न पुरवणार नाही, तुमचा टॅक्स तिकडे बंद करणार नाही, तोपर्यंत आम्ही हे काम करत राहणार. अगदी बरोबर आहे. सामान्य माणसाच्या मनामधले तुम्ही जे काही प्रश्नांची उत्तर दिलेत ते अगदी स्किलफुल होते आणि खरंच तुम्ही बेधडक बोलला, कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता. कारण बऱ्याच वेळा एखादं स्टेटमेंट पास केलं की न्यायालयाचा अवमान, किंवा पोलिसांविरोधात पण जे तुम्ही काही स्टेटमेंट पास केले ते पण खरंच बेधडक होते. असं सर कार्य करत राहा. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा राहिला, बिग बॉसमध्ये जायचं आहे तुम्हाला, 100%. का जायचं आहे, कारण काय? सर, मी पूर्वी एक्सप्लेन केलं की आज सुद्धा मराठा आरक्षण मिळालं, कसं मिळालं, नाही मिळालं, बऱ्याच गोष्टी आहेत. माझं म्हणणं आहे की मराठ्यांना पूर्ण आरक्षण मिळायला पाहिजे, प्रॉपर. बरं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळं हा महाराष्ट्र मिळालेला आहे, त्यांची ही देण आहे. महाराष्ट्र आज त्यांच्यामुळं घडलेला आहे. त्यांच्याच लेकरं बाळांना आरक्षण देताना हे सरकार का रडतं, किंवा कुठलंही सरकार का रडतंय, तर माझे मत मी तिथे मांडेल. पण सर तुम्ही बिग बॉसमध्ये गेला तर गुन्हेगारांचं काय मग? मी बिग बॉसमध्ये जरी गेलो तरी गुन्हेगारांना कुठलं टेन्शन येणार नाही. माझे ज्युनियर्स, माझी यंत्रणा, माझे जे काही आहे ते चालूच राहणार आहे, आणि बाकीच्या गोष्टी आहेत. मित्रांनो, खरं तर लोकप्रतिनिधींनी खूप आपल्या समाजामध्ये वेगळं चित्र निर्माण केलेलं आहे. जातीमध्ये, धर्माधर्मांमध्ये भांडणं लावून. सर आज एका मुस्लिम कुटुंबातून येतात, पण मराठा समाजाला खरोखर आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल त्यांची असणारी तळमळ, किंवा त्यांनी जसं सांगितलं की अगदी 2012पासून मनोज जरांगे पाटील जे दादा आहेत त्यांच्यासोबत ते काम करतात, त्यांच्या बऱ्याच केसेस त्यांनी लढवलेल्या आहेत. सर खरंच तुमचं काम हे कौतुकास्पद आहे. आणि मला कळत नाही की एवढ्या चांगल्या माणसाला सोशल मीडियावरती का ट्रोल केलं जातं, किंवा कधी कधी त्यांच्याबद्दल का वाईट बोललं जातं, किंवा निगेटिव्ह कमेंट्स का केल्या जातात. उगाच तोंड आहे म्हणून आपण काही बोलायचं का? तर मला वाटतं याच्यानंतर थोडासा बदल घडेल तुमच्या इथे, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही सर इथे आलात, तुम्ही अगदी माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बेधडकपणे दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. एक शेवटचं सांगून संपवेल. जसं सर बोलले, ओम भो भो स्वः तस्य वितुर भरेणियम भर्गो देशमा देव न प्रचोदया. मला गीता येतं, रामायण येतं, सगळं काही येतं. परंतु जे मराठा समाज आज बोलले, तर छत्रपती शिवाजी महाराज यांची आणि माझी पहिली भेट 4थीच्या पुस्तकाच्या पेजवरून झाली. बरोबर, अगदी अगदी सर. त्या दिवशी मी आईला विचारलं की हे कोण, म्हणजे शाळेतून व्यवस्थित कळत नव्हतं, आमच्या भाषेत मी समजून घेतलं की हे कोण. मग त्यांनी सांगितलं की आई वडिलांचं ऐकून मोठी व्यक्ती कशी होता येतं ते हे राजाकडून शिकावं, 18 पगड जातीकडून कसं मोठा होता येतं एकत्र करून हे यांच्याकडून शिकावं. त्यानंतर सुद्धा महाराजांनी माझा पाठलाग सोडला नाही. मग जेव्हा मला वडिलांनी घरातून हाकलून दिलं तेव्हा माझ्या हॉस्टेलमधला जो मुलगा होता तो मराठाच होता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तिथंच लावलेला होता. म्हणजे राजांनी तिथेही माझा पाठलाग सोडला नाही. त्यानंतर मी इथे पुण्यात जेव्हा आलो तेव्हा गणेश मस्के नावाचा एक माझा आज जीवलग मित्र येतो, त्याच्यासोबत मी राहायचो, उठायचो, बसायचो, एकत्र राहायचो. तर सोबत शिवाजी महाराज सोबतच दिसायचे. याशिवाय आज मी जिथे राहतो, आज मी पुण्यातील सगळ्यात पॉश एरियात राहतो, कोरेगाव पार्कमध्ये. माझ्या घराच्या समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो माझ्या बाल्कनीतून मला दिसतो. 2-4 पैसे जास्त द्यावे लागले तरी चालेल म्हणलं, पण इथंच घ्यायचं. तर आज सुद्धा त्यामुळं मला रोज राजे दिसतात, 24 तास दिसतात. त्यामुळं मी खास मराठा समाजाचा आभारी आहे, महाराजांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, इथे आलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी खूप मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. आणि पुढे मी तुमच्या माझ्या एका स्पेशल शो येणार आहे, त्या शोला मी तुम्हाला इन्व्हाइट करणारच आहे. Yes, sir. त्यावेळी पण अशाच प्रश्नांची मैफिल आपण रंगवू, आणि अपेक्षा व्यक्त करतो की त्यावेळी पण तुम्ही असेच बेधडकपणे उत्तर. 100% सर. थँक्यू सर.